विद्यार्थ्यांनो एक्झरसाइज हा प्रॉब्लेम सेट 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधलं 12th एक्झाम्पल मी आता घेतो आहे. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स हे स्टार्ड प्रॉब्लेम आहे. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन ए पी म्हणजे ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स. म्हणजे एक ए पी आहे, त्याच्या पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम ही इक्वल आहे. देन शो दॅट, तर दाखवा की द सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. पी इज नॉट इक्वल टू क्यू. म्हणजे एक ए पी आहे समजा त्या ए पीच्या पहिल्या 5 टर्म्सची सम आणि पहिल्या 7 टर्म्सची सम, म्हणजे सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स आणि सम ऑफ फर्स्ट 7 टर्म्स. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे एस पी होते आणि सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स म्हणजे एस क्यू होते. आणि इथे हे पी आणि क्यू जे आहेत हे जितक्या टर्म्सची तुम्ही सम करताय त्यांची संख्या आहे. ही पहिल्या पी टर्म्सची सम आणि ही पहिल्या क्यू टर्म्सची सम. जसं आता याला जर अंकांमध्ये बदलायचं असेल तर मी इथे दाखवलेलं आहे. समजा एखादी ए पी आहे, त्याच्या पहिल्या 5 टर्म्सची सम म्हणजे S5 आणि पहिल्या 7 टर्म्सची सम म्हणजे S7. ही जर इक्वल असेल तर त्या ए पीच्या पहिल्या 5 + 7 टर्म्सची सम म्हणजेच त्या ए पीच्या पहिल्या 12 टर्म्सची सम ही 0 असते. लक्षात घ्या, एखाद्या ए पीच्या आता इथे हा पी आणि क्यू जे आहेत हे जितक्या टर्मची तुम्ही सम करताय त्या टर्म्सची संख्या आहे. म्हणजे समजा एखादी ए पी आहे, त्या ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम तुम्ही केली आणि त्या ए पीच्या पहिल्या क्यू टर्म्सची सम केली. जसं हे उदाहरणार्थ पहिल्या 5 टर्म्सची सम केली आणि पहिल्या 7 टर्म्सची सम केली. तुमच्या लक्षात आलं 5 टर्म्सची सम आणि 7 टर्म्सची सम इक्वल आहे. मग त्या ए पीच्या 5 आणि 7 यांची बेरीज म्हणजे त्या ए पीच्या 5 + 7 म्हणजेच 12 टर्म्सची सम जी असेल ते 0 असेल. आता इथे काय म्हणतं आपलं गणित की एक ए पी आहे, त्या ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम. इथे पी आणि क्यू हे जे टर्म्सची संख्या आहे ही नॉट इक्वल आहे. म्हणजे पी आणि क्यू सारखी नाही आहे. पहिल्या पी टर्म्सची सम पी ही संख्या वेगळी आहे, पहिल्या क्यू टर्म्सची सम क्यू ही संख्या वेगळी आहे, जसं मी इथे दाखवलं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. समजा एखादी ए पी आहे, त्या ए पीच्या पहिल्या 4 टर्म्सची सम आणि त्या ए पीच्या पहिल्या 6 टर्म्सची सम ही जर इक्वल असेल, आता ही पी आहे, पीच्या जागी 4 आहे, क्यूच्या जागी 6 आहे. पहिल्या पी टर्म्सची सम, पहिल्या क्यू टर्म्सची सम, पहिल्या 4 टर्म्सची सम, पहिल्या 6 टर्म्सची सम. जर एखाद्या ए पीच्या पहिल्या 4 टर्म्सची सम आणि पहिल्या 6 टर्म्सची सम समजा इक्वल असेल तर त्या ए पीच्या पहिल्या 4 + 6 म्हणजेच त्या ए पीच्या पहिल्या 10 टर्म्सची सम जी असते ती 0 असते. कोणत्याही ए पीला हे लागू होते. हा थिअरम आहे आणि हा आत्ता आपल्याला गणिताच्या स्वरूपात दिला आहे, तो प्रूव्ह करायचा आहे की इथे आता संख्या असणार नाही, संख्यांच्या जागी पी आणि क्यू दिलेलं आहे आणि हे पी आणि क्यू इक्वल नाही आहेत. लक्षात घ्या. म्हणजे समजा आता मला अजून एक तिसरं उदाहरण द्यायचं असेल तर समजा पहिल्या 11 टर्म्सची सम आणि पहिल्या 14 टर्म्सची सम ही इक्वल असेल तर त्या ए पीच्या पहिल्या 11 + 14 म्हणजेच त्या ए पीच्या पहिल्या 25 टर्म्सची सम या दोघांची बेरीज ही 0 असते. आता हा जो जनरल नियम आहे हा पी आणि क्यूच्या स्वरूपात दिला आहे. एका ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम आणि त्याच ए पीच्या पहिल्या क्यू टर्म्सची सम ही जर इक्वल असेल तर त्या ए पीच्या पहिल्या पी + क्यू टर्म्सची सम जी असते ती 0 असते. हे आपल्याला आता इथे प्रूव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी आता हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे बघा. समचं गणित आहे, सोल्युशन घेतो आहे मी. फॉर एन ए पी SN म्हणजे पहिल्या n टर्म्सची सम काढायचा फॉर्म्युला असतो n/2 × 2a + n-1 × d. कोणत्याही ए पीच्या पहिल्या n टर्म्सची सम काढायचा फॉर्म्युला असतो n/2 × 2a + n-1 × d. मग कोणत्याही आता आपल्याला ही जी आपली ए पी दिली आहे या ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम काढायची आहे. देअरफॉर SP सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स, तर हे होईल मग p/2 यांच्या जागी पी येईल 2a + p-1 × d. आणि अँड पहिल्या क्यू टर्म्सची पण सम काढतो. पहिल्या क्यू टर्म्सची सम असेल q/2, इथे nच्या जागी क्यू येईल आता 2a +
क्यू मायनस वन इंटू डी. आता फ्रॉम गिवन कंडिशन अशी आहे की ए पीच्या पहिल्या पी टर्म्सची सम आणि ए पीच्या पहिल्या क्यू टर्म्सची सम जी आहे हे इक्वल आहे. मग एस पी म्हणजे पी बाय टू इंटू 2a प्लस एन मायनस वन पी मायनस वन इंटू डी इक्वल टू, आता एस क्यू लिहितो मी इथे, क्यू बाय टू इंटू 2a प्लस क्यू मायनस वन इंटू डी. आता इथे पहा बाय टू आहे, दोन्हीकडे सेम नंबर सेम ऑपरेशन असेल तर कॅन्सल होतो. हा बाय टू इथे आपण कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला पुढची स्टेप भेटेल पी इंटू 2a प्लस पी मायनस वन इंटू डी इक्वल टू क्यू इंटू 2a प्लस क्यू मायनस वन इंटू डी. आता हे ब्रॅकेट सॉल्व करू आपण. आतमधला ब्रॅकेट सॉल्व करतो मी. पी इंटू 2a तर प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू पुन्हा हा डी इंटू आहे त्याला, तर प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू प्लस प्लस आणि पी इंटू डी म्हणजे होईल पी डी. परत प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस आणि 1 इंटू डी म्हणजे डी. असंच ब्रॅकेट आतमधला इकडे सॉल्व करतो. 2a परत प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू प्लस प्लस आणि क्यू इंटू डी क्यू डी. प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू हा डी प्लस आहे, डीला चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू प्लस मायनस क्यू इंटू डी प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस 1 इंटू डी डी. आता पीने याला मल्टिप्लाय करू, क्यूने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. पी इंटू 2a म्हणजे 2 इंटू पी इंटू ए प्लस इंटू प्लस प्लस पी इंटू पी डी म्हणजे पी स्क्वेअर डी. त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस पी इंटू डी पी डी इक्वल टू क्यू इंटू 2a म्हणजे 2 इंटू क्यू इंटू ए प्लस इंटू प्लस प्लस क्यू इंटू क्यू डी हे होईल क्यू स्क्वेअर डी प्लस इंटू मायनस मायनस क्यू इंटू डी क्यू डी. आता ह्या सगळ्या टर्म्स उचलून मी इकडे आणतो आहे या साईडला. 2pa प्लस पी स्क्वेअर डी मायनस पी डी. आता हे इकडे घेतो आहे मी, मायनस 2qa प्लस इकडे मायनस होईल क्यू स्क्वेअर डी आणि मायनस क्यू डीचे इकडे प्लस क्यू डी होईल, इकडे राहील 0 या साईडला. आता आपण काय करू, हे 2 टर्म्स अरेंज करू. 2pa च्या मागे मी घेतो मायनस 2pa QA मायनस 2QA प्लस पी स्क्वेअर डी च्या मागे घेतो मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर डी, नंतर मायनस पी डी च्या पुढे घेतो प्लस क्यू डी इक्वल टू 0. आता ह्या दोन टर्म्स आणि ह्या दोन टर्म्स यांच्यामधून आपण कॉमन काढू. इथे काय कॉमन निघतं पहा, 2 आहे ए आहे, इथे 2 आहे ए आहे, 2a कॉमन निघेल. इथे राहिलं पी मायनस क्यू, इथे प्लस, इथे डी कॉमन निघतो पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि इथे मायनस कॉमन काढतो मी. लक्षात घ्या, जर मी मायनस कॉमन काढलं तर हे मायनसचं ब्रॅकेटमध्ये प्लस होईल आणि हे प्लसचं ब्रॅकेटमध्ये मायनस होईल. आणखी डी पण कॉमन निघतो आहे दोघांमधून. पण आता इथून मायनस कॉमन काढल्यामुळे ही जी टर्म आहे ही ब्रॅकेटमध्ये प्लस होईल आणि डी पण काढला आहे म्हणजे हे मायनस पी नाही राहणार, इथे प्लस पी होईल. आणि इथून मायनस कॉमन काढल्यामुळे ही जी
टर्म आहे याचं चिन्ह प्लसचं मायनस होईल आणि डी काढला आहे म्हणजे राहील क्यू. हा बदल तुम्ही लक्षात घ्या. इथे मायनस कॉमन काढला आहे आणि डी कॉमन काढला आहे, तर हा मायनस पीचा प्लस पी होईल आणि इथून मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस पीचा प्लस क्यूचा मायनस झाला. मायनस कॉमन काढलं मी ब्रॅकेटमध्ये, ही मायनसची प्लस टर्म होईल, ही प्लसची मायनस होईल आणि इथून मायनस काढला, डी पण काढला म्हणजे हे मायनस पीचा प्लस पी झाला आणि इथून मायनस कॉमन काढला म्हणजे प्लसचा मायनस होईल हा आणि इथून क्यू काढलेला आहे, डी काढलेला आहे मी म्हणजे इथे राहिला क्यू इक्वल टू 0. आता पुढे जातो 2a टू पी मायनस क्यू प्लस डी. आता पहा याचे फॅक्टर्स पडतो मी. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, याचे फॅक्टर पडतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म म्हणजे पी प्लस क्यू इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे पी मायनस क्यू आणि इथे मायनस डी इंटू पी मायनस क्यू इक्वल टू 0. आता पहा इथे ही एक टर्म, याच्यात पी मायनस क्यू आहे, इथे पी मायनस क्यू आहे, इथे पी मायनस क्यू आहे. तिघांमधूनही पी मायनस क्यू कॉमन निघेल. पी मायनस क्यू इंटू, आता हा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, इथे राहिला 2a, इथे पी मायनस क्यू काढल्यावर राहतो प्लस डी इंटू पी प्लस क्यू आणि इथून पी मायनस क्यू कॉमन काढल्यावर राहतो मायनस डी इक्वल टू 0. आता परत मी ह्या ज्या दोन टर्म्स आहेत मी काय काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. मी जसं करेल तसंच या गणिताला करायचं. पी मायनस क्यू इंटू 2a. आता पहा इथे ह्या ज्या दोन टर्म्स आहेत 1 आणि 2, ही आणि ही, याच्यातून इथे प्लस आहे तर प्लस घेतो मी आणि या दोघांमधून डी कॉमन काढतो. तर इथे आणि हा जो डी आहे हा डी कॉमन काढला मी, डी इंटू, आता पहा इथून डी काढला तर इथे राहील पी प्लस क्यू आणि मायनसच राहील कारण प्लस कॉमन काढलं असल्यामुळे हे चिन्ह बदलणार नाही. आणि डी काढला आहे म्हणजे डी बाहेर काढला आहे, ह्या दोन टर्म्स, ही एक आणि ही दुसरी, याच्यामधून डी कॉमन काढला आहे, इथे राहील पी प्लस क्यू मायनस आणि इथून डी काढला म्हणजे इथे राहील 1 इक्वल टू 0. आता हा डी मी मागे घेतो आहे म्हणजे पी मायनस क्यू इंटू 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1, हा इंटू डी इकडे समोर होता, याला मागे घेतो, इंटू डी इक्वल टू 0. आता पहा मॅथमॅटिक्समध्ये हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. मॅथमॅटिक्समध्ये दोन संख्यांचा, दोन अननोन नंबर आहेत, या दोघांचा प्रॉडक्ट 0 येतो, हे दिसतं इथे. तर मॅथमॅटिक्समध्ये दोन अननोन नंबर्सचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर दोनपैकी एक 0 असतो. म्हणजे एक तर पी मायनस क्यू 0 असेल, नाही तर मग हा ब्रॅकेट 0 असेल. दोनपैकी एक 0 असल्याशिवाय यांचा प्रॉडक्ट 0 येणार नाही. मग देअरफोर मॅथमॅटिक्सचा रूल लावतो, या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे दोनपैकी एक 0 आहे. पी मायनस क्यू इक्वल टू 0 असेल और 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इक्वल टू 0 असेल. या दोनपैकी कोणीतरी एक 0 आहे. एक तर हे 0 असेल, -1 इंटू डी इक्वल टू 0. एक तर हे 0 असलं पाहिजे किंवा हे 0 असलं पाहिजे. पण आपल्याला म्हटलं आहे की हे पी आणि क्यू नंबर्स आहेत, पहिल्या पी टर्म्सची सम, म्हणजे हे टर्म्सची संख्या, ही पी टर्म्सची संख्या, पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम इक्वल असेल असं आपल्याला दिलेलं होतं. तर पहिल्या पी टर्म्स म्हणजे पी ही संख्या आहे, पहिल्या क्यू टर्म्स म्हणजे क्यू ही संख्या आहे आणि आपल्याला कंडिशन दिली आहे इथे, तुमचं लक्ष असेल तर, की ह्या ज्या संख्या आहेत पी आणि क्यू ह्या सारख्या नाही आहेत. आता मला सांगा, तुमच्या लक्षात आलं असेल की पी आणि क्यू जर दोन संख्या सारख्या नसतील तर त्यांची वजाबाकी जी आहे ती कधीच 0 नसते. लक्षात घ्या, 3 आणि 2 सारख्या नाही आहेत, त्यांची वजाबाकी 0 असणार नाही. दोन संख्यांची वजाबाकी तेव्हा 0 असेल जेव्हा ह्या दोन संख्या सारख्या असतील. तर आपल्याला म्हटलं आहे पी आणि क्यू सारख्या नाही आहे, म्हणजे ह्या पी आणि क्यू समजा 3 आणि 2 सारखे नाही आहे, तर मग यांची वजाबाकी जी आहे ती नॉट इक्वल टू 0 असेल. तशाच पी आणि क्यू सारख्या नाही आहे, पी आणि क्यू हे नंबर सारखे नाही आहे, म्हणजे यांची वजाबाकी जी आहे ती नक्कीच 0 असणार नाही. जर पी आणि क्यू सारखे असते तर यांची वजाबाकी 0 आली असते. मग मी इथे लिहितो आता, बट पी इज नॉट इक्वल टू क्यू. पी संख्या आणि क्यू संख्या ह्या सारख्या नाहीत. देअरफोर याचा अर्थ होतो मग पी मायनस क्यू जर ह्या दोन संख्या सारख्या नसतील तर यांची वजाबाकी जी आहे ती
झिरो असणं शक्य नाही, म्हणजे नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे ही जी पॉसिबिलिटी होती की पी मायनस क्यू इक्वल, एक तर पी मायनस क्यू झिरो असेल किंवा ही जे एक्सप्रेशन आहे हे झिरो असेल. पण पी मायनस क्यू झिरो असणं शक्य नाही, कारण पी आणि क्यू ह्या संख्या सारख्या नाही आहेत. ह्या सारख्या असत्या तर यांची वजाबाकी झिरो आली असती, इथे जे आपण दाखवलं त्याच्याप्रमाणे. पण ह्या संख्या सारख्या नाही आहे, म्हणजेच पी आणि क्यूची वजाबाकी झिरो नाही आहे. म्हणजेच देअरफॉर मग याचा अर्थ आहे एक तर हे झिरो असेल किंवा हे झिरो असेल. हे झिरो असणं शक्य नाही, म्हणजे हे झिरो असलं पाहिजे. देअरफॉर 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी हे झिरो असलं पाहिजे. याला टाकतो मी 1 नंबर. ही पहिली स्टेप झाली समजा आपली आतापर्यंतची फर्स्ट स्टेप झाली. आणि आता ही सेकंड स्टेप घेतो मी. आता आपल्याला काय म्हणलं होतं, एखाद्या एपीच्या पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम इक्वल असेल तर त्या एपीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम. आता या एपीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम काढतो मी. सेकंड, नाव फॉर एन एपी, पुन्हा एस एनचा फॉर्म्युला घेतो मी. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू डी. आता मी काढतो देअरफॉर एस पी प्लस क्यू, म्हणजे एपीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम काढतो आहे. या एपीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम किती येते ते आपण बघू आता. तर इथे एनच्या जागी आहे पी प्लस क्यू, इथे एनच्या जागी येईल पी प्लस क्यू बाय 2 इंटू 2a प्लस, आता पुन्हा इथे एन आहे, ते एनच्या जागी पी प्लस क्यू येईल, कारण आपण एन टर्म्सची म्हणजेच पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम काढतो आहे. इथे येईल मग एनच्या जागी पी प्लस क्यू -1 इंटू डी. आणि तुम्हाला माहिती आहे बाय 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी याची किंमत पहा तुम्ही किती आहे. याची किंमत आहे 0. मग ती किंमत मी इथे टाकतो आहे इक्वल टू पी प्लस क्यू बाय 2 इंटू हा जो ब्रॅकेट आहे पूर्ण याची किंमत 0 आहे. हे आहे फ्रॉम 1मध्ये प्रूव्ह केलं आहे आपण, म्हणजेच हा नंबर इंटू 0ने कशाने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 येत असतं. याचा अर्थ झाला देअरफॉर फॉर एन ए पी काय प्रूव्ह केलं आपण. फॉर एन ए पी आपण कुठून स्टार्ट झालो होतो. फॉर एन ए पी इफ एस पी म्हणजे पहिल्या पी टर्मची सम आपण इथून स्टार्ट केलं होतं. एस पी इक्वल टू एस क्यू, पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम इक्वल असेल तर ह्या पहिल्या पी टर्म्सची सम घेतली आपण, पहिल्या क्यू टर्म्सची सम घेतली, सोडत आलो आपण, हे इथे पोचलो होतो इक्वल टू 0. मग मी या ए पीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम काढली, ती आली 0. म्हणजे आपण प्रूव्ह केलं फॉर एन ए पी इफ म्हणजे जर एस पी म्हणजे पहिल्या पी टर्म्सची सम आणि पहिल्या क्यू टर्म्सची सम जर इक्वल असेल तर त्या ए पीच्या पहिल्या पी प्लस क्यू टर्म्सची सम जी असते ती 0 असते. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. स्टेप सांगितलेले आहेत, 2 वेळा अभ्यासा आणि त्याला कंप्लीट करा. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. पुढचं एक्झाम्पल हे समचं आहे. आता पुढचं एक्झाम्पल अशाच टाईपचं आहे, ते टर्मचं आहे. ते एक्झाम्पल असं आहे की हे 13th एक्झाम्पल आहे आपल्या एक्झरसाईजमधलं की इफ एक्झाम्पल आहे इफ फॉर एन ए पी इफ टी पी, थांबा मी बघूनच घेतो एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे
13th एक्झाम्पल आहे, इफ एम टाइम्स ऑफ mth टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth term, then show that m plus nth term, m plus nth term of AP इज 0. म्हणजे हे परत असं आहे की जर एखादी AP आहे, त्या APच्या पहिल्या m टर्म्सच्या, समजा एखादी AP आहे, त्या APच्या mth टर्मची m टाइम्स आणि त्या APच्या nth टर्मची n टाइम्स जर इक्वल असेल तर त्या APची m प्लस nth टर्म, म्हणजे m प्लस nth टर्म म्हणजे t m प्लस n ही 0 असते. म्हणजे असं आहे, एक उदाहरण देऊन जर तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर समजा एक AP आहे, त्या APच्या 5व्या टर्मची 5 पट आणि 6व्या टर्मची 6 पट जर सारखी असेल, 5व्या टर्मची 5 पट आणि 6व्या टर्मची 6 पट सारखी असेल तर त्या APची 5 अधिक 6 म्हणजेच 11वी टर्म ही 0 असते. पुन्हा एक दुसरं उदाहरण घेऊन समजावून सांगतो की एक AP आहे, त्या APच्या 7व्या टर्मची 7 पट आणि त्या APच्या समजा 13व्या टर्मची 13 पट. बघा, 7व्या टर्मची 7 पट, 13व्या टर्मची 13 पट जर सारखी असेल तर त्या APची 7 अधिक 13 म्हणजेच 20वी टर्म जी असते ती 0 असते. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या APच्या mव्या टर्मची m टाइम्स आणि nव्या टर्मची n टाइम्स जर सारखी असेल तर त्या APची m प्लस nth टर्म ही 0 असते. पुन्हा एक उदाहरण देतो, एक AP आहे, त्या APच्या दुसऱ्या टर्मची दुप्पट आणि त्या APच्या समजा 6व्या टर्मची 6 पट ही सारखी आहे. दुसऱ्या टर्मची दुप्पट, 6व्या टर्मची 6 पट सारखी असेल तर त्या APची 2 अधिक 6 म्हणजे 8वी टर्म जी आहे ती 0 असते. आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला. याच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे की इफ m टाइम्स ऑफ mth टर्मची m टाइम्स ऑफ एन AP इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म. म्हणजे एक AP आहे, त्याच्या mth टर्मची m टाइम्स आणि nth टर्मची n टाइम्स सारखी असेल, देन शो दॅट, तर दाखवा की m प्लस nth टर्म म्हणजे m प्लस nवी टर्म जी असते त्या APची ती 0 असते. आता मी उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगितलं होतं. आता याचं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर फॉर एन AP TNचा फॉर्म्युला घेतो पहिला. TNचा फॉर्म्युला म्हणजे nवी टर्म काढण्याचा फॉर्म्युला, a प्लस n-1 इंटू d. मग याच्यावर मी आता TM पण काढून घेतो, म्हणजे mवी टर्म काढून घेतो. ती होईल a प्लस m-1 इंटू d. आता आपल्याला गिव्हन काय आहे, फ्रॉम गिव्हन कंडिशन सांगते की mth टर्मची m टाइम्स आणि nth टर्मची n टाइम्स इक्वल आहे. प्रूव्ह करायचं आपल्याला. जर mth टर्मची m टाइम्स आणि nth टर्मची n टाइम्स सारखी असेल तर या APची m प्लस nth टर्म ही 0 असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ही फर्स्ट स्टेप आता आपली सुरू आहे. आता मी इथे करतो m टाइम्स कशाची, TMची म्हणजे mth टर्मची. mth टर्म ही आहे तुमची, तर हे घेतो इंटू TM म्हणजे आहे a प्लस m-1 इंटू d. मग असं जे आपण गणित केलं त्याच टाईपचं आहे आता. इक्वल टू n टाइम्स म्हणजे n
इंटू टी एन, टी एनची एन टाइम्स. टी एन हे आहे तुमच्याजवळ काढलेलं तुम्ही. टी एन आहे ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता हे आतमधले ब्रॅकेट सॉल्व करू आपण. एम इंटू ए प्लस इंटू प्लस 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 इंटू प्लस, हा डी इंटू आहे ब्रॅकेटला, तर डीला चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. प्लस इंटू प्लस प्लस आणि प्लस इंटू प्लस प्लस, एम इंटू डी एम डी. परत प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस, आणि वन इंटू डी म्हणजे डी इक्वल टू एन इंटू, हा ब्रॅकेट सॉल्व करतो आता. ए प्लस इंटू प्लस 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 इंटू मायनस प्लस इंटू प्लस 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 इंटू प्लस प्लस, एन इंटू डी हे होईल एन डी. प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस, डी वन इंटू डी डी. आता हे ब्रॅकेट आपण सॉल्व करू. एम इंटू ए एम ए प्लस इंटू प्लस प्लस एम इंटू एम डी एम स्क्वेअर डी प्लस इंटू मायनस मायनस एम इंटू डी एम डी इक्वल टू एन इंटू ए एन ए प्लस इंटू प्लस प्लस एन इंटू डी एन डी म्हणजे एन स्क्वेअर डी प्लस इंटू मायनस मायनस एन इंटू डी म्हणजे एन डी. आता ह्या सगळ्या टर्म्स मी इकडे घेतो. एम एच्या मागे या एन एला घेतो मुद्दाम, मायनस एन ए प्लस ही टर्म लिहितो आता एम स्क्वेअर डी. याच्या मागे हे एन स्क्वेअर डीला आणतो, हे प्लसचं इकडे मायनस होईल. नंतर हे मायनस एम डी आहे, याच्या मागे या मायनस एन डीला इकडे आणतो आहे, तर हे मायनस एन डीचं प्लस एन डी होईल. म्हणजे ह्या तिन्ही टर्म्स मी इकडे घेतल्या. एम एच्या मागे एन एला घेतलं, प्लस एन एचं मायनस एन ए झालं, प्लस एम स्क्वेअर डीला लिहिलं, ही टर्म मग इकडची इकडे घेतली, प्लसची इकडे मायनस झाली. नंतर मायनस एम डी लिहिलं आणि हे मायनस एन डी इकडे आलं, तर हे प्लस एन डी झालं. आता ह्या दोन ह्या दोन ह्या दोन यांच्यामधून कॉमन काढायचं आहे आपल्याला. आता कसं पहा, इथे कॉमन काय निघतं, ए कॉमन निघतं. इथे येईल राहील एम, इथे राहील मायनस एन. इथे आता प्लस कॉमन काढतो. प्लस कॉमन काढल्यामुळे यांचे चिन्ह हे प्लस आहे तर ब्रॅकेटमध्ये प्लसच राहील, मायनस आहे तर मायनसच राहील. इथे डी आहे, इथे डी आहे, इथे डी कॉमन निघतो. प्लस कॉमन काढला, डी कॉमन काढला, म्हणजे हे प्लस एम स्क्वेअर आणि हे मायनस एन स्क्वेअर. आता इथे या दोन टर्म्समधून मात्र मी मायनस कॉमन काढतो आहे. तर मायनस कॉमन काढल्यामुळे ही पहिली टर्म जी आहे ब्रॅकेटमध्ये प्लस होईल मायनसची, आणि ही प्लसची मायनस होईल ब्रॅकेटमध्ये. मायनस कॉमन काढला म्हणजे या दोन्हींचे चिन्ह बदलतील. ही पहिली टर्म मायनसची प्लस होईल, ही प्लसची मायनस होईल मायनस कॉमन काढल्यामुळे. आणि डी पण कॉमन निघतो आहे, इथे डी आहे, इथे डी आहे, डी पण कॉमन निघतो. मग आता इथे काय राहिला, मायनस एम राहिला, पण मायनस कॉमन काढल्यामुळे हा मायनस एम नाही राहणार, हा एम होईल. आणि इथे काय राहिलं, प्लस एन राहिलं, पण मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस एन नाही राहणार, हा मायनस एन होईल इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स पाडतो आहे मी. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, ए इंटू एम मायनस एन प्लस डी एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म मायनस डी इंटू एम मायनस एन इक्वल टू 0. आता इथे 3 टर्म्स आहेत, 1 2 आणि ही 3, आणि तिघांमध्ये एम मायनस एन एम मायनस एन एम मायनस एन तुम्हाला दिसते आहे. आता कॉमन निघेल एम मायनस एन इथे राहील, कॉमन काढल्यावर इथे ए राहिला, हा स्क्वेअर ब्रॅकेट घेतो आहे मी, प्लस इथून एम मायनस एन काढला म्हणजे डी इंटू एम प्लस एन राहील, आणि इथे मायनस इथून एम मायनस एन कॉमन काढला, डी येईल इक्वल टू 0. आता ह्या ज्या ब्रॅकेटमधल्या 2 टर्म्स आहेत पहा, इथे डी आहे, इथे डी आहे, मी आता डी कॉमन काढणार आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये. एम मायनस एन हा ए असाच राहील, हा प्लस घेतो आणि हा डी कॉमन काढतो. तर डी काढल्यावर इथे राहील एम प्लस एन, कारण डी इंटू एम प्लस एन आहे, डी काढला एम प्लस एन राहील, हा मायनस मायनस राहील, आणि इथून डी काढला म्हणजे इथे 1 राहील इक्वल टू 0. आता फक्त हा डी मी इकडे घेणार आहे. एम मायनस एन ए प्लस हा जो समोर इंटू डी आहे ब्रॅकेटला, इंटू डी आहे समोर, हा मागे घेतो आहे फक्त. एम प्लस एन मायनस 1 इंटू डी समोरच्या ऐवजी मागे घेतला इक्वल टू 0. आता परत मगाशी सारखं एम मायनस एन
आणि हा ब्रॅकेट, या दोन ब्रॅकेटचा गुणाकार, या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जो आहे हा 0 आहे. म्हणजे एक तर हा पहिला ब्रॅकेट 0 असलं पाहिजे, देअरफोर करतो इथे मी इथे या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, देअरफोर m-n 0 असेल और याची किंमत 0 असेल. एक तर हे 0 किंवा हे 0, दोनपैकी एक 0 असलं पाहिजे, कारण या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. दोन अननोनचा प्रॉडक्ट 0 असतो, तेव्हा एक तर पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरा, ऑर म्हटलं आहे मी इथे, दुसरा ब्रॅकेट 0 असेल. पण पुन्हा m आणि n हे टर्म्सचे क्रमांक आहेत, आणि हे टर्म्सचे क्रमांक म्हणजे संख्या असतात. 7 टर्म्स, पहिली सातवी टर्म, 8वी टर्म, 9वी टर्म, हे mth टर्म, mवी टर्म, तर m हा या टर्मचा क्रमांक आहे, nth टर्म, nवी टर्म, n हा टर्मचा क्रमांक आहे. आणि मगाशी जसं p आणि q सारखे नव्हते, तसे इथे सुद्धा ह्या संख्या ज्या आहेत, बट m इज नॉट इक्वल टू n, म्हणजे m हा टर्मचा क्रमांक आणि n हा टर्मचा क्रमांक जो आहे, ह्या संख्या ज्या आहेत ह्या सारख्या नाही आहे. मग जर दोन संख्या सारख्या नसतील तर देअरफोर याचा अर्थ होतो दोन संख्या सारख्या नाही आहे, म्हणजे त्यांची जी वजाबाकी आहे ती नॉट इक्वल टू 0, यांची वजाबाकी ही 0 असणं शक्य नाही. जर m आणि n सारखे नाही आहे, हे सारखे असते तर यांची वजाबाकी 0 आली असती. जर m आणि n हे नंबर सारखे नाही आहे तर यांची वजाबाकी नॉट इक्वल टू 0 आहे. मग जर m-n 0 नाही आहे, हे m-n 0 असणं पॉसिबल नाही, दोनपैकी एक 0 आहे, पण m-n 0 असणं पॉसिबल नाही, तर याचा अर्थ आहे मग सरळ सरळ की हे जे एक्सप्रेशन आहे a प्लस m प्लस n मायनस 1 इंटू डी हे 0 असलं पाहिजे. त्याला टाकू आपण 1 नंबर. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, एखाद्या ए पीच्या mth टर्मची m टाइम्स आणि nth टर्मची n टाइम्स सारखी असेल तर त्या ए पीची m प्लस nth टर्म ही 0 असते. आता मी या ए पीची नाव फॉर एन ए पी टर्म काढायचा फॉर्म्युला घेतो, Tn इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी, आणि या टर्म काढायच्या फॉर्म्युल्यावरून मी या ए पीची m प्लस nth टर्म काढतो. nवी टर्म काढायचा फॉर्म्युला, पण आपल्याला nवी टर्म नाही पाहिजे, ए पीची m प्लस nth टर्म पाहिजे. तर इथे a प्लस nच्या जागी येईल आता m प्लस n, कारण तुम्ही nवी टर्म नाही काढून राहिले, m प्लस nth टर्म काढून राहिले, तर nच्या जागी येईल m प्लस n, आणि पुढे आहे -1 इंटू डी. पण आत्ताच ह्या एक्सप्रेशनची किंमत जी आहे ती तुम्ही काढलेली आहे, ती इथे आहे तुमच्याजवळ. a प्लस m प्लस n -1 इंटू डी ही किंमत जी आहे या एक्सप्रेशनची 0 आहे. हेच एक्सप्रेशन इथे आलेलं आहे. ही जी आहे ही आहे तुमच्या ए पीची m प्लस n टर्म, ही आलेली आहे a प्लस m प्लस n -1 इंटू डी, आणि ही a प्लस m प्लस n -1 इंटू डी याची किंमत आहे 0. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं, देअरफोर इट इज प्रूव्ह दॅट फॉर एन ए पी if m times of mth term is equal to n times of nth term, then त्या ए पीची, एखाद्या ए पीच्या mव्या टर्मची m टाइम्स आणि nव्या टर्मची n टाइम्स सारखी असेल तर त्या ए पीची m प्लस nth टर्म जी असते ती 0 असते. हे इथे प्रूव्ह झालं. हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला चांगले अभ्यासावे लागतील, तरच ते तुम्हाला समजतील. नाही समजले तर मला तुम्ही सांगू शकता, मी तुम्हाला हे पुन्हा समजावून सांगेन.